परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले नभाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठ चिंतनिका याचा भाग 7. योग कर्म समन्वय, ओवी क्रमांक 35 ते 46. आध्यात्मिक शास्त्राच्या दृष्टीनं अनेकदा कर्मयोगाचा अर्थ लावताना चुकीची भूमिका घेतली जाते. योग कर्मसु कौशलम असं गीतेचं वचन आहे. अनेक विद्वान या वचनाचा अर्थ योग म्हणजे कर्मकुशलता असा लावतात. म्हणजे योग या शब्दापुढे स्वल्पविराम कल्पितात. वास्तविक अर्थ असा लावायला हवा, कर्मात योग असणं हे कौशल्य आहे. म्हणजे स्वल्पविराम कर्मसु या शब्दापुढे कल्पायला हवा. कर्मयोग म्हणजे केवळ अखंड कर्मशीलता नव्हे, कर्म आणि योग यांचा समन्वय हवा. माऊली म्हणते, दिव्याच्या प्रकाशात घराचे सारे व्यवहार चालतात. दिवा केवळ साक्षीभूत असतो. तो कुणाला काही कर वा काही करू नको असं काही सांगत नाही. त्याप्रमाणे जो योगयुक्त असतो त्याची सारी कर्म होत असतात. तो केवळ साक्षीभूत असतो. दिवा म्हटलं काय किंवा सूर्य म्हटलं काय सारखंच. सूर्य उगवतो, पक्षी किलबिलू लागतात. दिवा भिते म्हणजे घुबडं लपून बसतात. पांथस्थ वाटचाल करू लागतात. शेतकरी बैल नांगर घेऊन निघतो. विद्यार्थी अभ्यासाला लागतात. सूर्य या कार्यापैकी काहीही करीत नाही, पण त्याच्या प्रकाशा वाचून काहीही होतही नाही. तो केवळ ऊर्जा पुरवतो आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या प्रकृती धर्माप्रमाणे कार्य करू लागते. आपल्या हे ध्यानात येईल की वीज केवळ ऊर्जा आहे. पंखा, प्रकाशनळी, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी त्यांच्या त्यांच्या प्रकृती धर्माप्रमाणे कार्यरत होतात. विजे वाचून ही कार्य होत नाहीत, पण वीज ही कार्य करीत नाही. त्याप्रमाणे जो योगी असतो तो स्वरूपावर म्हणजे आत्म्यावर स्थिर असतो. सूर्य हा जसा जगताचा आत्मा आहे, त्याप्रमाणे आत्मा हा देहाचा सूर्य आहे. या स्वरूपातून ऊर्जा स्रोत बाहेर पडतो आणि तो सारी कर्म करतो, पण त्याला कर्मबंधाचा लेप लागत नाही. कमलदल पाण्यात राहूनही अलिप्त असतात. त्याप्रमाणे योगी कर्मात राहून त्या कर्माचा स्वतःला स्पर्श होऊ देत नाही. योग्यालाही देह असतोच की. त्यालाही भूक लागते, झोप येते. मोगऱ्याचा वास घेतला तर वाह काय सुरेख सुगंध असं तो म्हणेल. नि पायात काटा गेला, अगर दाताखाली मिरची चावली गेली तर त्याच्याही डोळ्यात पाणी येईल. म्हणजे इतरांच्या दृष्टीने तो सामान्य व्यक्तीसारखाच सुखी दुःखी होत आहे असं दिसेल, पण तो स्वरूपावर स्थिर असल्यानं त्याला आपली अलिप्तताही जाणवेल. नाटक पाहणारा रसिक प्रेक्षक अलिप्तता आणि तादात्म्य
यांचा एकाच वेळी आस्वाद घेतो. तद्वत योगी सुख दुःख भोगत आहे असं तादात्म्य वाटत असलं तरी तो स्वरूपावर स्थिर असल्यानं अनुभूतीच्या दृष्टीनं तो परब्रह्मच असतो, अलिप्त असतो. बाह्यतः त्याचं शरीर आपापलं कार्य करीत हिंडत असतं, पण मनाची बैठक मात्र कमालीची स्थिर असते. सहजगत्या ध्यानी घ्या की कर्म ही गती आहे तर योग ही शांती आहे. अशा रीतीनं कर्मयोगात गती आणि शांती एकाच वेळी अनुभवास येते. मन शांत पण जीवन गतिमान असतं. चित्ताची समता राहणं हेच योगाचं सार आहे. तराजूची दांडी असते ना, ती सम असावी लागते. कोणीकडेही एकीकडे झुकली तर तोल गेला. मग दुसऱ्या पारड्यात काही टाकून पुनश्च दांडी समतोल राखली जाते. तराजूची ही समता म्हणजेच समाधी किंवा तराजूचं हे समाधान होय. चित्ताचं असं तराजूसारखं समाधान राहिलं पाहिजे. सम ब्रह्म असं भगवद्गीतेचं सूत्रच आहे. ब्रह्म म्हणजे अशी चित्ताची समता. ब्रह्मानंद अशा समतेत, अशा समतोलात, अशा समाधीत असतो, तिथंच समाधान असतं. अशा चित्ताची समता राहणं म्हणजे योग साधना म्हणायचं. इथं मन आणि बुद्धीचं ऐक्य झालेलं असतं. थोडक्यात म्हणजे मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य साधणं हेच योगाचं सार आहे. याचा अर्थ काय? हा विचार नीट समजून घ्यायला हवा. मन इंद्रियांना जोडलेलं असतं. हे मन बुद्धीला जोडलेलं हवं आणि बुद्धी आत्म्याच्या ठाई स्थिर हवी. याचाच अर्थ असा की आत्म्याची इच्छा ज्ञान बुद्धीत प्रतिबिंबित व्हावी. मनानं बुद्धीचं ऐकावं म्हणजे बुद्धी प्रकाशित झालेलं ज्ञान मनानं इंद्रियांच्या द्वारा अभिव्यक्त करावं. असं होत नाही. हीच अडचण असते. इंद्रिय मनाला खेचतात, मन बुद्धीला खेचते. असं झालं की मन बुद्धी अहंकार ही प्रकृती इंद्रियांच्या द्वारे जीवनात व्यक्त होते. दांडगी इंद्रिय मनबुद्धीला फरफटत खेचून नेतात. यासाठी बुद्धीत आत्म्याचा प्रकाश पडायला हवा. मन बुद्धीच्या स्वाधीन हवं म्हणजे इंद्रियाद्वारा आत्म्याचं म्हणजे परमात्म्याचं ज्ञान इच्छा अभिव्यक्त होतील. आत्मा सच्चिद आनंद स्वरूपच आहे. तो आनंद स्वरूप असल्यानं त्याच्याशी बुद्धीचं ऐक्य होताच तीही आनंदरूप बनते. अर्थात मनातून नि इंद्रियाच्या सर्व जीवनकर्मातून हा आनंद प्रकटच होत असतो. अशा रीतीनं चित्तच अखंड प्रसन्न असलं तर सारी सांसारिक दुःख प्रवेश करूच शकत नाहीत. समजा एखाद्याच्या पोटातच अमृताचा झरा झुळूझुळू वाहत असेल तर त्याला तहानभूक कशी लागेल? ती क्षुधा तृष्णेची भीती संपलीच म्हणायची. तसंच आहे हे. हृदयच प्रसन्न झालं तर दुःख कसलं नि कुठे आहे? पण यासाठी बुद्धीनं सहजगत्या परमात्म्याचा आश्रय मात्र घ्यायला हवा. ज्याप्रमाणे एखाद्या निर्वात जागी जिथं वायू पूर्ण शांत आहे, ज्योत निष्कंप तेवत असते, त्याप्रमाणे स्थिरबुद्धी झालेल्या योग्याची आत्मज्योत निष्कंप तेवत असते. आत्मज्योतीचं हे निष्कंप तेवणं म्हणजे स्वरूपदर्शन होय. स्वरूपदर्शन, आत्मदर्शन नि बुद्धीचं आत्म्यावर स्थिर होणं या सर्वांचा अर्थ एकच. असा जो स्वरूपावर स्थिर झाला त्याला कर्माचा कंटाळाही येत नाही. याचं कारण साधं आहे. आत्मा आनंद स्वरूप आहे आणि आनंद म्हणजे चैतन्य उचंबळलच असणार. लहान बाळ पाळण्यात स्वतःशीच खुदूखुदू हसत असतं आणि हातपाय हलवून नाचत असतं. त्याप्रमाणे
योग्याचा आनंद उचंबळत्या सहज कर्मातून व्यक्त होत असतो. लहान बाळ हसतं नि नाचतं, ते तुम्ही पाहावं म्हणून नाही, ते त्याच्या आनंदात हसत नाचत असतं. त्या बाळाला अपेक्षा काही नसते. तसंच योग्याचा आनंद कर्मातून व्यक्त होतो, पण त्यालाही कोणत्याही फलाची अपेक्षा नसते. लहान बाळाचं पाळण्यातलं प्रसन्न हसणं नाचणं डोळ्यासमोर आणा. त्याप्रमाणेच योगीसुद्धा हे कर्म मी करीन, हे कर्म अशा रीतीनं मी यशस्वी करीन, अशा कल्पनांनी कर्मप्रवृत्त होत नाहीत. कर्म हा त्यांचा केवळ व्यक्त झालेला आनंद असतो. खरं तर कर्म नसतंच. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानावर स्थिर झाला, या बाळाप्रमाणे निरहंकार नि निष्काम स्वरूपात केवळ उचंबळत आनंद म्हणून कर्म करीत आहे, किंबहुना ते होत आहे. त्याची सारीच कर्म भस्म झाली म्हणायची. याचा अर्थ त्याला त्या कर्माचं बंधन राहत नाही, तो मुक्त झाला. अशी व्यक्ती साक्षात परब्रह्म आहे. त्याच्या रूपानं परमात्माच व्यक्त झाला आहे असं समज. शंकराचार्यांच्या भाषेत म्हणता येईल की तो शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.